श्रीरामपुरात दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ बेमुदत बंद कायम, बुधवारी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन। श्रीरामपूर शहरात 2 दिवसांपूर्वी घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण शहरात तीव्र पडसाद उमटत आहेत। या पार्श्वभूमीवर आज आझाद मैदानावर सर्वपक्षीय नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत शहराचा बेमुदत बंद असाच पुढे चालू ठेवण्याचा आणि गुन्हेगारीच्या पूर्ण उच्चाटनासाठी बुधवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 10 वाजता भव्य निषेध मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे। आपली बैठक होती, त्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला आणि काय रूपरेषा? सर्वपक्षीय बैठक आता 5 वाजता घेण्याचं ठरलं होतं। त्याप्रमाणे सर्वजण या ठिकाणी आझाद मैदानामध्ये जमले आणि असं ठरलं की उद्या सकाळी 8:30 वाजता सर्वजण गांधी पुतळ्यापाशी जमणार आहेत। जे बेमुदत बंद आहे तो तसा चालू ठेवून परवा दिवशी सकाळी 10 वाजता एक मोठा मोर्चा या सर्व गोष्टीच्या विरोधात काढला जाणार आहे। कारण जे काही घडलेलं ते अतिशय दुर्दैवी, त्याच्यामुळे एक मोठा मोर्चा निघणार आहे। सर्व नागरिकांना आणि आमच्या सर्व तमाम बंधू भगिनींना सगळ्यांना विनंती की या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं व आपलं श्रीरामपूर सुरक्षित राहण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी हीच विनंती। तिसऱ्या दिवशीही श्रीरामपूर बंद कायम राहिला। संतप्त नागरिकांचा न्यायासाठी निर्धार। शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सुरू असलेला श्रीरामपूर बंद तिसऱ्या दिवशीही कायम राहिला असून नागरिकांचा संताप अजूनही ओसरलेला नाही। न्याय मिळावा आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा या मागण्यांसाठी नागरिकांनी एकजूट दाखवत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ही घटना घडली, आपलं व्यापारी संघटनेचं काय भूमिका असणार आहे? हे जे बंद आहे श्रीरामपूर शहरामध्ये 2 दिवसापूर्वी जी दुर्दैवी घटना घडली त्यानंतर सर्वपक्षीय लोकांची बैठक होऊन की श्रीरामपूर बंद राहणार आहे, असा बेमुदत बंद राहणार आहे असा निर्णय श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या कार्यालयामध्ये घेण्यात आला। त्यानिमित्ताने 2 दिवस सर्व व्यापाऱ्यांनी, छोटे मोठे हातावरचे व्यापारी सर्वांनी उत्स्फूर्तपणे या बंदला पाठिंबा दिलेला आहे। उद्या पण बंदचा 3रा दिवस आहे आणि 1 दिवसानंतर म्हणजे परवा जे मोर्चा निघणार आहे त्या मोर्चानंतर आपण सर्व व्यापाऱ्यांची सर्वपक्षीय जे ठरवतील त्या पद्धतीने सर्व व्यापारी त्यांच्या पाठीशी राहणार आहेत आणि ती रूपरेषा ही आपल्या मोर्चानंतर ती आपण फायनल करणार आहोत। शहरातील मुख्य बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापना आणि विविध सेवा बंद राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले। रस्त्यांवर शुकशुकाट असून ठिकठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटी आणि चर्चांना उधाण आले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान सर्वपक्षीय नेते आणि व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शवित न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। बुधवार दिनांक 15 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। परवा सकाळी 10 वाजता हनुमान मंदिरापासून सकल श्रीरामपूरकरांच्या वतीने परवा बुधवार रोजी सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशन हनुमान मंदिरापासून या गुन्हेगारीचं पूर्णपणे उच्चाटन व्हावं यासाठी विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या आणि आकाश दुबैया याला न्याय मिळावा यासाठी विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साऱ्या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील सर्व श्रीरामपूरकरांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चाला यावं असं मी आवाहन करतो। धन्यवाद। श्रीरामपूर शहरात शांततेत पण ठामपणे आंदोलन सुरू असून न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे।